दिवसातून अनेकदा आपल्याला रस्त्याजवळील स्टॉल्सवर अशी गर्दी पाहायला मिळते। हॉटेलमधले दर परवडत नसल्यानं रोजंदारी करणारे किंवा 20-20 तास बाहेर असणाऱ्यांसमोर स्टॉल्सवर खाणं हा एकमेव पर्याय असतो। त्यामुळे नाश्ता किंवा जेवण म्हणून हेच पदार्थ खाल्ले जातात। पण हे अन्नपदार्थ बनवले जात असताना तिथं पुरेशी स्वच्छता नसल्यानं आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो। ठेवणं हा गरजेचा विषय आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने हा खूप अत्यंत विषय आहे। जे लोक हे व्यवसाय करतात तेही सर्वसामान्य नागरिक आहेत, त्यांनी एवढी काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून रोगराई पसरण्याची साफसफाई ठेवली पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे, याची काळजी त्या लोकांनी घेतलीच पाहिजे। रस्त्याच्या कडेला असणाऱ्या स्टॉल्स जवळचा परिसर अनेकदा अस्वच्छच असतो। पावसाळा सुरू असल्यानं रस्त्यावर पाणी साचलेलं असतं। अनेकदा सांडपाणीही रस्त्यावरून वाहत असतं। त्यातून बॅक्टेरिया पसरतात आणि उघड्यावर तयार होणाऱ्या अन्नपदार्थांवर बॅक्टेरियाचा परिणाम होतो आणि त्यामुळे आजाराला निमंत्रण मिळतं। महागाई वाढल्यामुळे आम्ही हॉटेलमध्ये नाश्ता करू शकत नाही आणि अशा ठिकाणी नाश्ता करतो। या ठिकाणी पण नाश्ता करतो, पण इथे पण स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं। 30 बरस से अपना दुकान इधर जूना है, सब कोपरियासी को मालूम है, अपनों बहुत रिस्पेक्ट करते हैं, अपना वही भाव रहता है, ज़्यादा भाव नहीं रहता है। हाथ गाड़ी भी जो भी आ रहे गरीबी को भी अच्छा लगता है, परोड़ता है, शाकर आदमी भी आता है, कार वाले लोग भी आते हैं अपन के इधर, उनको भी अच्छा लगता है। रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणारे स्टॉलधारक स्वच्छतेबाबत अनेकदा फारसे गंभीर नसल्याचं दिसतं। त्यामुळेच उरलं सुरलं खरकटं अन्न स्टॉल्सच्या बाजूलाच टाकलं जातं। त्यातून स्टॉलजवळ माशा घोंगावतात। स्टॉल्सवर वापरली जाणारी भांडीही नीट धुतली जात नाहीत। त्यामुळे स्वस्तात अन्नपदार्थांची विक्री करणारे हे स्टॉल्स आजार विकत देणारे स्टॉल्स ठरतायत असं म्हटलं तर वावगं ठरू नये। सुनील जाधव, जय महाराष्ट्र, ठाणे।